कुळीचीही कुळदेवी केली ठावी संतानी बर्वे झाले शरण गेलो भोगविलो संकटी अनिला रूपाबळे करुणी कळे हरिदासी बर्वे झाले शरण गेलो भोगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बर्वे झाले शरण गेलो भोगविलो संकटी पांडुरंगा करो गणेशाय नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपीतजम्बूफलचारुं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वंशे विभूषितकरान् नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्ब फलाधरुष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाडापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे तस्मै श्री गुरवे लाल देह लाली लसै मरुधरि लाल वज्र देह दानवदलन जय 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 कपीसु जय 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 कपीसु जय 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 कपीसु। नमो ज्ञानेश्वरा नमो
झाले शरण गेलो भोगविलो संकटी. परम मंगलमय परात्पर अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरीश श्री पांडुरंग परमात्मा को नमन करते हुए कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोपाराय या दिव्य चैतन्याला वंदन करून वैराग्य महावीर जगद्गुरु तुकोबराय या दिव्य शक्तीला वंदन करून स्थान शक्ती कलकल निनादिनी माँ भगवती नर्मदा मैया, माँ भगवती परम्बा जगज्जननी वज्रेश्वरी, माँ भगवती कुलस्वामिनी जगदंबा सप्तशृंगी माता, अनंत गुणवंत बलवंत भगवंत संत हनुमंत या दिव्य शक्तीला वंदन करून परमपूज्य परम आदरणीय प्रातस्मरणीय सेवा सम्राट ज्ञान सम्राट श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज आपली साधना आपली तपस्या दिव्य चैतन्याला वंदन करून परमपूज्य परम आदरणीय पूज्य महाराष्ट्र परमपूज्य परम आदरणीय पूज्य महाराष्ट्र परमपूज्य परम आदरणीय वाल्मीजी महाराज भगवत चरणानुरागी माझी मातृशक्ती एवं पितृशक्ती आपल्या आध्यात्मिक सात्विक ऊर्जेला माझा प्रणाम. माँ परम्बा भगवती जगज्जननी जगदंबा या दिव्य शक्तीने अभिरक्षित श्री क्षेत्र चंद्र सिद्ध चंद्रवट खर्ची ही कल्याणी पावनधरा आणि या माँ भगवतीच्या पावन दरबारामध्ये नवरात्रीचं पावन पर्व आहे. हे पावन पर्व साधून माँ भगवतीला केंद्रबिंदू अर्थात साक्षी मानून नवदिवसीय हा महोत्सव अनुष्ठान सोहळा पंचम दिवस. या पंचम दिवसाची माँ भगवतीची वाङ्मयी पूजा माझ्याकडे आलेली आहे. लोकांनाही प्रश्न पडला असेल खाली लुंगी वर्दी शर्ट फेटा हे समन्वय साधून सरकार बनण्यासाठी 4-4 5-5 पार्ट्या एकत्रित येतात. बाबांनी 2 कॉम्बिनेशन केले म्हणून अडचण काय. जे सेवेचे अधिपती आहे पूज्य स्वामीजी देखील लुंगीवालेच आणि लुंगीवाले कधी कधी धोत्रवाल्यांना खटकतात. लुंगीवाल्यांनी जग गाजवलेलं आहे. आजही त्यांचं बोलणं आहे. गल्लोगल्लीला मोठभर पिठासाठी 2-5-10 मिनिटं उभा राहणारा तो गोसावी आणि त्याने पण लुंगी लावलेली आहे. आणि 100 करोड 60-70 हजार करोडचा टर्नओव्हर बाबा रामदेव ते बी लुंगीवाले. लुंगी फरक आहे. पिठाला बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा आस्था भाव जर खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ओरिजिनल साधू जरी लुंगी लावून गेला तरी लोक त्याला भिकारी समजतात. शहरामध्ये ओरिजिनल साधू जरी लुंगी लावून गेला तर शहरामध्ये भिकारी समजतात आणि खेड्यापाड्याने भोंदू जरी लुंगी लावून आला तर ते साधू समजतात. आजही आस्था श्रद्धा भाव ग्रामीण भागात जिवंत आहे. तर माँ भगवती हिची आराधना हिचं अनुष्ठान हिची प्रसन्नता याचे पात्र असणारे परमपूज्य परम आदरणीय स्वामी माधवानंद सरस्वती महाराज. अनेक वेळा पूज्य महाराज श्रीकडून त्यांचं नाव ऐकलं, परंतु ज्यावेळेस प्रथम दर्शन केलं तर दर्शन करत असताना तुम्हा आम्हाला ते बोटाने भगवंताकडे जाण्याचा रस्ता सांगत होते, परंतु आम्हाला गाडी कुठे लावायची पार्किंग मध्ये राहून ते मार्गदर्शन करत होते.
माणसाला नाहीत पण गाडींनाही मार्गदर्शन करण्याचं कार्य स्वामीजींचं आहे. आणि एवढं असून एकही शिष्य नाही जवळ. शिष्य नाही खूप चांगलं आहे, लक्षात आलं का? कारण इंटरनेटचा जमाना आहे, डिजिटल दुनिया आहे. शिष्य गुरुला मार्गदर्शन करतात, शिष्य लोकच गुरुंना ऑपरेट करण्याचे प्रयत्न करतात. डिजिटल जमाना आहे. एका गुरुकुलामध्ये एक शिष्य गेला, डबल ग्रॅज्युएट झालेला होता, परंतु काहीतरी सनातन परंपरेची कास धरून गुरुच्या पावलाशी पावलं दोन पावलं वाटचाल करावी हा शुद्ध मानस डोळ्यासमोर ठेवून तो वाटचाल करत होता. सगुरु मेवामी गच्छेत समिपाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ही श्रुती त्यांनी श्रवण केलेली होती. श्रुतीला चरितार्थ करण्यासाठी महापुरुषांकडे जाण्याचा मानस त्याचा होता, परंतु थोडा साळसी आणि अति चतुर असल्यामुळे गुरुजी म्हटले, बेटा आता या ठिकाणी मुख्य भाग आहे, गुरु आश्रमी जाऊन सेवा शुश्रूषाच का करावी? का? याचं कारण अंतःकरणाची जोपर्यंत पात्रता येत नाही तोपर्यंत गुरुला दिलेलं ज्ञान, गुरुने दिलेला ज्ञानरूपी प्रसाद त्याला पचन होऊ शकत नाही. पाचन तंत्र मजबूत होण्यासाठी गुरु आश्रमी सेवा केली पाहिजे. विठाला चातुर्य संपन्न असल्या कारणाने तो सेवा कमी करायचा आणि गुरुला सल्ले जास्त द्यायचा. गुरु म्हटले, बाबा पंजाबराव डेगने मेसेज पाठवला, पाऊस येण्याची शक्यता आहे, ती तारीख आज आहे, दाट शक्यता आहे पाऊस येण्याची, गोमातेला गोशाळेत घेऊन बांध ना, बाहेर आहे. म्हटलं, गुरुजी गोमाता बांधलेली आहे ना? म्हटले, हो. मी तुमच्याकडे कशासाठी आलो? मुक्त होण्यासाठी. मग मी बांधलेलो आहे ना? मी बंदिस्त आहे, मुक्त होण्यासाठी तुमच्याकडे आलो. मग बंदिस्त असलेला व्यक्ती दुसऱ्याला कसं सोडू शकतो? मी बांधलेलो, गोमाता बांधलेली, बांधलेला व्यक्ती बांधलेल्या व्यक्तीला सोडू शकतो का? नाही. तुम्ही मुक्त करण्यासाठी मला प्रयत्नशील आलात, तुम्हीच मलाही मुक्त करा आणि गोमातालाही मुक्त करा. धन्य आहे. थोडा वेळ लोटला, नंतर गुरु महाराज म्हटले, अरे बाबा थोडं नजर टाक, पाऊस उघडला की बघ, झिमझिम चालू होता मगाशी. तो म्हटलं, गुरुजी आताच बाहेरून मांजर घरामध्ये आली, मांजरीच्या पाठीवर हात फिरून बघा, जर ओला लागला तर पाऊस चालू आहे, जर मांजरीची पाठ कोरडी पाऊस उघडला आहे. सोपं आहे. चातुर्य संपन्न. सकाळचे वेळ 10 वाजले. गुरु महाराजांनी महाभगवतीची आरती केली, प्रसाद वगैरे झाला. बाबा का इथून 20-25 किलोमीटर मोठा आश्रम, मोठे महामंडलेश्वर आहे आणि जसे आज महात्मे येऊन गेले, वाल्मिक महाराजांचं नियोजन आहे, मोठे मोठे जगद्गुरु येणार आहे. महामंडलेश्वर नाही, जगद्गुरु. आणि 5-5 घराचं पॅकेट आहे, पंचपक्वान्नाचं भोजन आहे. जातो का? गुरु महाराज रात्री 2 वेळेस तुम्ही आदेश केला, आदेश न पालन केल्यामुळे रात्रभर मला झोप नाही. आता 3रा आदेश पालन न करून मी पातकाचा भागी राहत नाही, प्रायश्चित्त म्हणून मला भंडारीला जावंच लागेल. तर आपण जात असताना गुरु आश्रमी गुरूंची महिमा, गुरुची गरिमा, गुरुचं तिथलं प्रोटोकॉल, गुरुचा स्टेटस याचा विचार करून आपण शरणागत झालो पाहिजे. स्वामींचं भाग्य आहे शिष्य नाही म्हणून. ज्यांचे शिष्य आहे, माझ्याकडे बरेचसे आले, येताना शिष्य म्हणून आले, पण जाताना माझे गुरु म्हणून गेले. तर स्वयंसिद्ध जीवन होण्यासाठी जणू काही भगवतीनाच हे सगळं वातावरण सेवेचे अनुकूल केलेलं आहे. आपल्याही हातून सेवा व्हावी, कारण प्रत्येक घटना, प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक वातावरण, प्रत्येक स्थिती निर्माण करणारी माँ भगवती असते सज्जन. तर हा संसार एक रंगमंच आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाला भूमिका भेटलेली आहे. आणि आपला इंजिनियर, मॅनेजर, ऑपरेटर ईश्वर परमात्मा आहे. तुम्ही चांगलं वाजवलं तुम्हाला बक्षीस, अर्ध तेवढं वाजवलं तिथे लाल रेषा करतात. धान तिकीट धातू कथा कधी नवीन एकेकाळी मी चांगलं वाजवायचो, परंतु परमपूज्य राहुल बाबाजी गाथा मूर्ती नामनिष्ठ साधनेचा मूर्तिमंत आविष्कार वाईट नका वाटू देऊ. तर ते म्हटले, आज चमडावरून तुझा उद्धार होणार नाही, हुशार जास्त. सज्जन आहोत, सांगण्याचा उद्देश प्रत्येक पावला पावली परिस्थितीनुसार, आपल्या विवेकानुसार योग्य तो निर्णय घेऊन आपण तो प्रसन्न कसा होईल, आपल्या विवेकाच्या प्रकाशामध्ये आपण योग्य तो निर्णय घेऊन त्याला प्रसन्न करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे माँ भगवतीची सेवा. विठ्ठल या ठिकाणी
माँ भगवतीनंच जणू काही दिव्य प्रेरणा दिव्य आदेश करून मला इथपर्यंत आणलं आणि पुढील देखील 1-1.5 घंटा जो शेष आहे तेवढी वाङ्मयी पूजा करून घेण्यासाठी ऊर्जा प्रदान करणारी देखील तीच माँ भगवती आहे. पूज्य महाराष्ट्रांच्या माध्यमातून इथपर्यंत आलो. 2 गोष्टी होत्या. एक, आत्र तत्र सर्वत्र सहजपणे मला ते नेत नाही हे मला माहीत होतं आणि पूज्य स्वामीजींचा त्यांनी खूप मुक्त कंठाने गुण गौरव केला म्हणून मला यावं लागलं. येण्यासाठी अनुकूल परिस्थिती नव्हती तरी देखील मला यावं लागलं आणि माँ भगवतीला साक्षी मानून माँ भगवतीलाच मुख्य श्रोता अशा प्रकारचं निश्चित करून आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. अभंग आपल्या समोर गायलेला जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून माँ भगवतीचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक साधकाचा साधनेशी असलेला संबंध आणि ती साधना करत असताना साधनेची जी परिणती अर्थात परिणाम स्वरूप फळ त्याचं प्रतिपादन जगद्गुरु अभंगाच्या माध्यमातून करतात. देश काल परिस्थिती यानुसार जो वक्तव्य देतो तो कुशल वक्ता असतो. शास्त्रकार बोलतात, अवसर पठिता वाणी गुणगण रहितो शोभते पुनसाम. ज्याला वेळ कळाली, ज्याला टाइम टेबल कळाला आणि त्यानुसार जो व्याख्यान करतो कुशल वक्ता तो आहे. परमपूज्य शांतीप्रभू मकोरेकर बाबा सांगतात, ज्याला देश काळ कळत नाही पण कंबर बांधलं 2 घंटे झाले 2.5 घंटे झाले मस्त तोंडाला रुमाल लावून बोलतात ते हसवून जरा आणि मग ज्याच्या समोर माईक आहे याचे 2.5 घंटे झाले तरी म्हणतो माझं परिहारच चालू आहे. मग माईक वाल्यालाच म्हणावं लागतं असं कुरेकर बाबा सांगतात. तर ज्याला काळ देश काळ परिस्थितीनुसार विचार करून जो वक्तव्य देतो तो कुशल वक्ता आहे. सज्जन अवसर पठितावानी, ज्याला अवसर कळाला, गुणगणित रहित होपी सोबत पंसा, ज्याच्याकडे मृदंगाची वाजवण्याची कला नसेल, घोटसारखा आवाज नसेल तरी देखील ज्याला देश काळ परिस्थितीनुसार व्याख्यान करता येतं, निर्णय घेता येतो, कुशल वक्ता तो आहे. नाहीतर आरती उठू लागली प्रेत यात्रा आणि त्या ठिकाणी म्हटला नंद घर आनंद भयो जय कन्हैया. कुठं जिथं रामनाम सत्य होऊ लागलं तिथं नंद घर आनंद भयो. हा चालेल का? नाही. देश काळ परिस्थिती ज्याला कळते आणि त्यानुसार जो वर्तन करतो, जो रोल आपला प्ले करतो, आपली भूमिका सादर करतो तो कुशल वक्ता, तो कुशल मनुष्य, तो विवेकी मनुष्य अशा प्रकारचा. प्राप्त परिस्थितीमध्ये माँ भगवती परंबा, वज्रेश्वरी माता, माँ जगदंबा, सप्तशृंगी माता, माँ कलकल निनादनी, नर्मदा माता आणि अनेक सिद्ध ऋषी मुनी जपस्वी तपस्वी ओजस्वी तेजस्वी इसलिए जीवन में यशस्वी असे अनेक दिव्य शक्ती या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने या अनुष्ठानामध्ये या आध्यात्मिक कार्यामध्ये प्रविष्ट अशा प्रकारची झालेली. जणू काही ते देखील त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण भजन गातो, तुमच्या गोड आवाजामध्ये काही पद आपण प्रस्तुत करतो, मुझे लगता है अजून मधून हिंदी चालेल ना, बीच बीच में लगता है कि माँ भगवती भी ठुमका लगा रही होगी. देश आहे ज्या ठिकाणी अनेक सिद्ध ऋषी मुनी जपस्वी तपस्वी आशांचे साधनास्थली असणारी, नव्हे नव्हे आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून आपण ज्ञानोबा तुकोबाराय यांच्या परंपरेनुसार यांचे संवाहक अशा रूपाने विठुरायाचं भजन करतो. ही परंपरेनं माळ माँ भगवतीकडूनच आलेली आहे. कारण ज्ञानोबराय जोग महाराज आणि जोग महाराजांच्या अधिपत्याखाली अनेक शिक्षक वर्ग त्यांच्या माध्यमातून आपली विद्या, वारकरी संप्रदायाची साधना प्रणाली आणि त्यानुसार आपला साधना क्रम चालू आहे सत्य. आणि हा साधना क्रम वर्तमान असणारे परमपूज्य परमादरणीय कुरेकर बाबा, जोग महाराजापर्यंत मामासाहेब दांडेकर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय आणि परंपरेने गोरक्षनाथ भगवान
आणि गोरक्षनाथ भगवान आणि सगळ्यांची कुलस्वामिनी म्हणजे मा भगवती. असं हे सिद्धस्थान आहे. या ठिकाणी येता क्षणीच एक दिव्य अनुभूती अशा प्रकारची जाणवली. कारण साधनाशील ज्यांचं अंतःकरण असतं त्यांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे संकेत असतात लगेच भेटतात सज्जनांना. अशी दिव्य स्थली तिची दिव्यता, यहाँ सुगंध है भक्ति की, यहाँ खुशबू है साधना की, यहाँ महक है सेवा की. दिव्य अनुभव आला, परंतु दिव्य अनुभवाच्या पाठीमागील असणारी अनेक ऋषीमुनींची तपस्या, त्यांची ऊर्जा. मग जिज्ञासावश स्वामीजींना प्रश्न केले आणि प्रश्न केल्यानंतर उत्तर स्वरूपात प्राप्त झालेलं जे काही ज्ञान त्याच्या आधारे बोलण्याचा प्रयत्न करतो. भगवान शंकर पार्वती माता हिमालयवासी उत्तुंग अशा प्रकारचा ऊर्जेचा भाग म्हणजे हिमालय आहे. गिरिकंधरा अनेक दिव्य ऋषी मुनी त्या ठिकाणी तपस्या करत आहे आणि भगवान शंकर पार्वती माता त्यांचा तो दिव्य संवाद. आणि त्याच ठिकाणी श्री चैतन्य गुरु गोरक्षनाथ महाराज यांना भगवान शंकराचा विशेष अशा प्रकारचा साक्षात्कार झाला. आणि त्या साक्षात्काराच्या आधारे भगवान शंकरांनी त्यांना विचारलं प्रसन्नतापूर्वक, वरम ब्रूहि, काहीतरी वर मागून घ्या. मग हे म्हटले, वर मागण्यापूर्वी आपण जी दिव्य साधना करतायत अशी दिव्य साधना, असं दिव्य तेज, आपलं चरित्र, आपले अवतार याचं विस्ताराने वर्णन अशा प्रकारचं करावं. भगवान शंकर म्हटले, त्याने विस्ताराने सांगितलं म्हणजे संक्षेप मध्ये सांगावं लागेल, म्हणजे 8 दिवसाची पुढच्या वेळेस कथा करावं लागेल. तर म्हटले माझे 99 अवतार झालेले आहे. बरोबर ना स्वामीजी? 99 अवतारामध्ये असलेली संपादन केलेली ऊर्जा, ती शक्ती, ते सामर्थ्य, ते पावर मी तुला एका क्षणामध्येच सारांश म्हणून तुला मी शक्तिपात अशा प्रकारचं करतो. गोरक्षनाथ महाराजांना तो ऊर्जेचा पूर्ण पुंज प्राप्त झाल्यानंतर आणि सांगताना त्यांनी एक सांगितलं, काय, हे केवळ मी तुलाच देऊ लागलो. ज्या वेळेस मनुष्याला अहंकार, अभिमान त्यावेळेस होतो, जे इतरांकडे नाही पण ते केवळ माझ्याकडेच आहे, त्यावेळेस अहंकाराचा जन्म होत असतो सज्जनांनो. पण त्यांना अहंकार झाला. 99 जन्मातील असणारी साधना आणि ती साधनेचा असणारा परिणाम स्वरूप फळ, ती ऊर्जा, ती शक्ती सहजपणे मला मिळाली. माझ्या एवढा शक्ती संपन्न जगात कोणीच नाही. आणि तो अहंकार सोबत घेऊन वाटचाल करत असताना, यात्रा करत असताना त्यांचा समागम झाला बाबा बालकनाथशी. मग बालकनाथांनाही ते कमजोर अशा प्रकारचं, शक्तीहीन अशा प्रकारचं समजून त्यांच्याशी वार्तालाप करू लागले. मग तो आध्यात्मिक व्यक्ती जर आध्यात्मिक कर्म करत असेल, थोडं लक्ष द्या बरं, कर्म करत असताना अहंकार शून्य वृत्ती असेल तरच पुण्य असेल, अहंकार शून्य तरच पुण्य, नाहीतर परमार्थ शून्य. छोटीकडे लक्ष द्या. मनामध्ये अहंकार शून्य तरच आध्यात्मिक कार्याचं पुण्य, नाहीतर आध्यात्मिक कार्य शून्य. आणि अध्यात्म, परमार्थ, भक्ती, साधना, उपासना यासाठीच करायची सज्जन आहोत. कशासाठी? तो देव प्रसन्न झाला पाहिजे. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. दुनिया तुम्हें बुरा कहे पर तुम करो क्षमा. दुनिया तुम्हें बुरा कहे पर तुम करो क्षमा. वाणी को संभाल लो, वाणी को संभाल लो, बस हो गया भजन. आदत बुरी
हो गया अभी बाकी एक मिनिट. ज्या वेळेला ही बिमारी झाली तिचं ऑपरेशन करण्यासाठी त्यांना पुढचा प्रवास बाकी होता आणि थोडक्यात ग्रामीण भाषेत त्यांची जिरवण्यासाठी आनंदाची भाषा अशी चाल म्हटलं जिरवली. तर माँ भगवती, कारण कोणतीही आई आपल्या लेकराचं वाटोळं व्हावं अशी तिला अपेक्षा नसते. तर माँ भगवती कलकल निनाद नर्मदमयीने आपल्या कुशीमध्ये बोलून घेतलं. प्रदीर्घ काळपर्यंत साधना अनुष्ठान झालं आणि अनुष्ठान स्वरूपात त्यांना भगवान शंकराचा साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यानंतर त्यांना आदेश झाला या धर्तीवर येण्याचा. सज्जनाहो, या ठिकाणी मला एक भाव माझ्या मानस पटलावर आला. सहजपणे आपण पृथ्वीचा भाग, पृथ्वीचा खडा, दगड काहीतरी उचलला, आकाशाच्या मार्गाने फेकला, जेवढी आपली ताकद ऊर्जा त्याच्या मुळाशी असेल तिथपर्यंत वरती जातो. वरती गेल्यानंतर तो खडा, तो दगड किती दिवस मुक्काम करतो? चातुर्मास. हा, तर खाली येतो. खाली आल्याचं कारण, जर कोणी वैज्ञानिक असेल त्याला जर विचारलं तो काय सांगतो? पृथ्वीमध्ये गुरुत्व आकर्षण शक्ती असल्या कारणाने तो खाली आला. पण अध्यात्म सांगतं पृथ्वी अंश आहे, तो अंश आहे. लक्षात आलं का? आणि अंशाचं आकर्षण करून घेते. कधी अग्नी प्रज्वलित करा, अग्नीची ज्वाला ही वरती जाते, कारण अग्नी हे सूर्याचं अंश आहे, म्हणून सूर्य भगवान वरती खेचून घेतात. लक्षात आलं का? पाणी टाकल्यानंतर समुद्राच्या दिशेने जातं, कारण पाणी हे समुद्राचा भाग आहे, अविभाज्य अंग आहे. लक्षात आलं का? तसं तो पृथ्वीचा भेद, काही विशिष्ट भाग वरती फेकला, खाली आला, गुरुत्वाकर्षण शक्ती. परंतु गुरुत्वाकर्षण शक्ती देखील खाली आणण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, पण ससीम आहे. लक्षात घ्या, ससीम आहे. कारण ज्या ठिकाणी विमान वगैरे गमन करतात त्याला खाली आणण्याचं सामर्थ्य गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये नाही, कारण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे प्रत्येक धरतीच्या भागामध्ये, परंतु ती ससीम आहे. लक्षात घ्या. परंतु अयोध्या, मथुरा ह्या ज्या धरती आहे, लक्षात घ्या, इतर धरती, इतर धरा, इतर पृथ्वीचा भाग ससीम असणाऱ्या पृथ्वीच्या भागाला खाली खेचून आणतात, परंतु अयोध्या आणि मथुरेची धरती असीम असणारा परमात्मा त्यालाही खाली आणण्याचे सामर्थ्य आहे. धरती किती पावनशाली. जशी अयोध्या, मथुरा, काशी ऊर्जाशील आहे, दिव्य अशा असणारा परमात्मा त्यालाही खाली खेचून आणण्याची ताकद सामर्थ्य त्या धरतीमध्ये आहे. तसंच गुरु गोरक्षनाथ भगवान, मा परंबा भगवती यांनाही या ठिकाणी आणण्याचं सामर्थ्य, ताकद या धरतीमध्ये आहे. गोरक्षनाथ भगवान या ठिकाणी आले, प्रदीर्घ काळपर्यंत साधना केली, तपस्या केली आणि त्यांच्या पुन्हा त्या सिद्धी त्यांना या ठिकाणी प्राप्त झाल्या. असंच पुन्हा मा परंबा भगवती, सप्तशृंगी मातेचा इतिहास, भैरव आणि भैरवी यांनी साधना केली. साधना करत असताना एके दिवशीचा प्रसंग आहे. शुचिरभूत होऊन ज्यावेळेस भगवंताची पूजा करत असताना सरोवर किनारी सहजपणे त्यांना त्यांच्या साधनेचा परिणाम स्वरूप एक नूतन कन्या स्वरूपात मा भगवती त्या ठिकाणी दर्शन अशा प्रकारचे देव झाले. दर्शन झाल्यानंतर त्यांनी विधिवत त्या कन्येचा स्वीकार केला आणि मग त्याचं लालन पालन, त्याच्या जीवनाचं संचालन अशा प्रकारचं केलं. तिकडे उपवर झाल्यानंतर दिव्य शक्ती संपन्न असल्या कारणाने अनेक राजकुमाराचं प्रेम त्या कन्येवरती झालं. परंतु तिने सांगितलं की जगदंबा आहे, जगत उद्धारासाठी माझा अवतार आहे आणि गृहस्थ आश्रम अशा प्रकारचा स्वीकार करून कुठलंही लौकिक कार्य माझ्याकडून अपेक्षित नाही, अलौकिक अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी धर्तीवर मी आलेले आहे. मग याच ठिकाणी येऊन मा भगवतीना प्रदीर्घ काळपर्यंत भक्तांचं अहलौकिक पारलौकिक कल्याणासाठी मा भगवती विराजमान आहे. ज्या वेळेस मा भगवती विराजमान आहे
नवरात्रीचा पावन पर्व आहे आणि अनेक भक्तांचा अनुष्ठान, तपस्या, साधना, त्याचा परिणाम माँ भगवतीच्या त्या दिव्य अशा विग्रहावर आलेलं तेज, ओज दर्शन करत मानस पटलावर आलेला दिव्य भाव। सज धज के बैठी माँ आ गई मिलने को, आ गई मिलने को। माँ नर्मदा मैया भी यहाँ पर आई है। माँ घर पर बैठी माँ आ गई मिलने को। तो माँ सर्वांच्या कल्याणासाठी माँ भगवती आलेली आहे आणि माँचा तो दिव्य अशा प्रकारचा प्रकाश जणू काही या शब्दांना जन्म देतो। स्वाभाविक आहे, अति लावण्य, अति श्रृंगार, अति सौंदर्य म्हटलं, कोई काजल बिंदी ले आओ, काजल बिंदी ले आओ, कोई काजल बिंदी ले आओ, कोई काजल बिंदी ले आओ। माँ को टीका लगा जाओ, माँ को टीका लगा जाओ, माता को टीका लगा जाओ, माता को टीका लगा जाओ। मेरी प्यारी प्यारी मैया को, प्यारी प्यारी मैया को, प्यारी प्यारी मैया को, मेरी प्यारी प्यारी मैया को। नजर न किसी लग जाए, नजर न किसी लग जाए, नजर न किसी लग जाए, नजर न किसी लग जाए। दुनिया का रिवाज है, परंपरा है, किसी के पास कुछ हो तो जलती है दुनिया, किसी के पास कुछ हो तो जलती है दुनिया, किसी के पास कुछ ना हो तो हंसती है दुनिया। मेरे पास माँ है, मेरे पास जगदम्बा है, मेरे पास सप्तशृंगी है, मेरे पास माँ नर्मदा है, जिसको पाने के लिए तरसती है दुनिया। सज धज के बैठी माँ आ गई मिलने को, आ गई मिलने को। माँ घर पर बैठी माँ आ गई मिलने को, आ गई बैठी माँ आ गई मिलने को, आ गई मिलने को। माँ मुझे आ गई मिलने को, आ गई मिलने को, मैया आ गई मिलने को, आ गई मिलने को। माँ मुझे आ गई मिलने को, आ गई मिलने को, आ गई मिलने को। बैठी माँ आ गई मिलने को, माँ है, माँ का वात्सल्यमयी दृष्टिकोण है, वात्सल्यमयी, ममतामयी, करुणामयी मेरी माँ है। और माँ के दरबार में जो भी आता है खाली हाथ लौट के नहीं आता। जो भी आया इस दरबार में, कोई मुझे क्षमा करना, बहुत परंपरा है, शायद देखेंगे तो क्या कहेंगे वो मुझे, तो को है कि वाणी के व्यतिरिक्त इस गद्दी पर कुछ वचन प्रकट करना अधिकार नहीं है, लेकिन थोड़ी सी उधर की भी हवा है, हवा का रुख आता है तो मजबूर हो जाता हूँ। कोई मायूस लौटा न दरबार से, जो भी मांगा सो मिला मेरी सरकार से। ये दरबार ऐसा है, हाँ, कोई भी आ जाए खाली हाथ नहीं लौटता है। इस दुनिया को
यह लौकिक सिद्धि हो चाहे पारलौकिक सिद्धि हो, माँ के दरबार में जो भी कुछ मांगता है तो उसकी मांग पूरी हो जाती है, क्योंकि माँ का दरबार है। सज्जनों, माँ का दरबार है और माँ के दरबार में आकर के अभंग की भूमिका है, विषयांतर होना की प्रस्तावना है, प्रस्तावना का विस्तार ही भूमिका है। परम पूज्य गुरुवर्य नाम निष्ठ साधना का आविष्कार गुरुवर्य राउत बाबा जी का, जो कुछ उनके चरणों में बैठ कर के जो कुछ आध्यात्मिक सूत्र प्राप्त किए, सूत्र के आधार पर ये सत्र है। उसी परंपरा से कदम मिलकर के कुछ पद्धतीयों पर चलने का प्रयास करते हैं। त्यांच्याकडे एक साधक होता, महाराज ओळखत असतील, दुसऱ्या साधकांनी बाईकवर कीर्तनासाठी नेलं, कीर्तन झालं आणि थोडा आत्मप्रशंसी असल्या कारणाने त्याला पुन्हा पुन्हा विचारायचं, काय कीर्तन कसं काय, एकच नंबर, काही सिद्धांत अपसिद्धांत स्वर कमी जास्त, एकच नंबर कीर्तन। मग ज्यावेळेस विठ्ठल आश्रम जवळ 4 लिंब होते, गाडी पर्यंत आली आणि तो म्हटला, अरे आता उतरायचं 2-5 मिनिटात आश्रमात पोहोचणार, काहीतरी कीर्तनामध्ये कुठे? तो म्हटला, विनाकारण तुझे कीर्तनाची स्तुती करून खूप पाप झालं, आता पुढे खरं खरं सांगतो, तू एकही चाल स्वरात म्हटला नाही आणि एकही तुझा सिद्धांत नव्हता, एकही शब्द अभंगावर बोलला नाही, बाकी कीर्तन छान झालं। परंतु त्यांच्या अनुसरण करणारे आम्ही साधक वर्ग तर पवित्र मंचावर, ओपन प्लॅटफॉर्मवर विवेक प्रदीप्त ठेवूनच जीवाडी प्रकट करण्याचा प्रयत्न करतो। तर माँ भगवती आईच्या कुशीमध्ये येऊन अनेक साधकांनी आपला साधनेचा मार्ग प्रशस्त केला, ते स्थान म्हणजे माँ भगवती। माँ भगवती समर्थ आहे, तुम्ही लौकिक मागा, अलौकिक मागा, परंतु अलौकिक देण्यासाठी जर ती समर्थ आहे, लौकिक काही वस्तू मागूच नका ना। लक्षात आलं का? एखाद्याला थोडं त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं कौशल्य बघून जळगावला मोदी साहेबांच्या सभेत त्याच्यावर नजर गेली, प्रसन्न झाले आणि त्यांच्या मनावर एक विचार येऊन गेला, तिला काहीतरी कुठल्या तरी स्टेटचा मुख्यमंत्री किंवा फडणवीस वगैरे जरा जास्त ऍडव्हान्स दिलाच, पुढचा मुख्यमंत्री आपण उमेदवार घोषित करावा। मोदी साहेबांनी बोलून घेतलं। मोदी साहेब माहित आहे ना, हाँ भाई और बहनों, मेरे प्यारे देशवासियों, आले आणि मग त्याला म्हटले, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, तुझ्या तोंडातून जे काही शब्द बाहेर पडतील, माझी खुर्ची जरी म्हटलं 2024 मध्ये देण्याची तयारी आहे, मागून घे। तो म्हटला, साहेब थोडा संकोच, तुम्ही शौचालय जे दिले होते ना, मग आणखीन संख्या वाढवायची का? नाही, मग मला जे प्राप्त झालं, मग तसा कोंडा होता तसे खिळा निघालेला आहे, तेवढा खिळा मिळाला तर भारी होईल। मोदी साहेबांना काय मागितलं? शौचालयाचा खिळा मिळालेला। अरे तो माणूस तुला मुख्यमंत्री करण्याची भावना ठेवतो आणि तू काय बघितलं? मागितलं खिळा। तसं माँ भगवती ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस कॅन्सरने पीडित होते, तरी देखील 2 सेकंदात माँ भगवतीने कॅन्सर ठीक केला असता, अंगावर सारा रोग काढला, परंतु माँ भगवतीला कधी बोलले नाही। त्याच तांत्रिक साधनेच्या माध्यमातून दिव्य साधनेने अलौकिक सिद्धी म्हणजे पंचम पुरुषार्थ अशा प्रकारचा त्यांनी प्राप्त करून घेतला। तसं माँ भगवतीकडे आल्यानंतर तुम्ही लौकिक काही मागू नका। उद्या बोरची गाडी येणार आहे, बोरला पाणी लागू दे माँ भगवती, मुलीसाठी स्थळ येणार आहे, चांगलं असं पुढे स्थळ भेटू दे, मुलगा एक्झाम साठी चालला, पेपर चांगला जाऊ दे, पुरुषार्थ करा ना। अखंड प्रचंड पुरुषार्थ त्यांनी जीवनात केला, तसा उदय होत असतो। सुजन मागायचं आहे, तुझं प्रेम दे, भक्ती दे, वैराग्य दे। स्वामी विवेकानंद ज्यावेळेस डबल ग्रॅज्युएट झालेला तो युवा तरुण आणि भौतिक अशा प्रकारचे संसाधन त्यांनी पूर्णपणे ग्रसित झालेला, अभाव पूर्ण जीवन जगणारा, आणि मग रामकृष्ण परमहंस सांगायचे, माँ भगवतीकडे जा, मागून घे, नोकरी माग,
काहीतरी चांगलं पद माग. परंतु ज्यावेळेला ते मा भगवती समोर प्रस्तुत व्हायचे त्यावेळेला मागायचे, मा वैराग्य दे, मला शांती दे, मला भक्ती दे, तुझं प्रेम दे, अशा प्रकारचे मागायचे. साऊथ मधला कोणीतरी कवी होता, तो म्हणतो, मागर मांगू तुझे पर तुम ना देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊं. माँ, जब मैं तेरे सामने मांगता हूँ, मांगने की मैं भूल करूं, लेकिन तुम देने की भूल मत करना, क्योंकि तू समझदार है, तू विवेकी है. मैं नादान हूँ, मैं बेअक्ल हूँ, अक्लमंद हूँ, मेरे अज्ञानता के वश में कुछ मांग करो, मगर तू देने की भूल मत करना. अशा प्रकारे सज्जना हो, ही अत्यंत दिव्य स्थली आहे. दिव्य शक्तीचं केंद्र म्हणजे मा भगवती. मा भगवतीचं प्रकटीकरण अर्थात उद्गमस्थली ही आहे. आणि उद्गमस्थली अर्थात आपल्या ग्रामीण भाषेमध्ये माहेर, तर हे माहेर आहे मा भगवतीचं. आणि ज्याचं, ज्या नारीचं, ज्या स्त्रीचं, ज्या महिलेचं, ज्या भगिनीचं ते माहेर असतं, माहेरावर त्याचं विशेष आकर्षण असतं, प्रेम असतं. तिकडला पाहुणा नाही, कोणी साधू महात्मा नाही, कुत्रा जरी आला तिकडचं, तिनं जर ओळखलं ना, खूप तिला कौतुक होतं. नवे नवे त्या दिशेचा वारा जरी आला हवा, तरी तिला ती हवा सुद्धा हवा हवा मला मिळावी, मला मिळावी, अशा प्रकारचं आकर्षण असतं. मग आकर्षण असतं, लक्ष असतं. मग आपण कोण आहे? आईच्या माहेरचे लेकर आहे ना. मग आपल्यावर तर मा भगवतीचं विशेष प्रेम असणार ना, विशेष लक्ष असणार ना. म्हणूनच तिनं जवळ घेतलं आणि हे नवरात्रीचं नवदिवसीय अनुष्ठान आपल्याकडून सहजपणे ती मा भगवती संपन्न करण्याच्या दिशेने वाटचाल करून घेते. नवरात्रीचं हे पावन पर्व आहे. आपला भारत देश सज्जना हो, चिंतनशील ज्यांचं मस्तिष्क आहे, विवेकशील जे प्राणी आहे आणि भावनाप्रधान ज्यांचं जीवन आहे, अशा अनेक महापुरुषांनी, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या परंपरा म्हणजे आपले सण, आपले वार, आपले त्योहार, आपल्या विशेषता, अनेक विशेषतेने नटलेला देश म्हणजे माझा गौरवशाली भारत देश. परंपरेने कोणताही सण असेल, कोणताही महोत्सव असेल, याच्या पाठीमाग केवळ मान्यता नाही सज्जना हो, विज्ञान संमत आपला सणवार आहे, आपलं पर्व आहे, आपला महोत्सव आहे. तसं या भारतभूमीमध्ये नभे नभे सनातन परंपरेनुसार जीवन जगणाऱ्या साधकांच्या जीवनामध्ये अनेक अशा प्रकारचे पर्वकाळ वर्षामध्ये येत असतात. आणि ते पर्वकाळ येन केन प्रकारेनं आपली मानवी जीवनाची ती कर्तव्यता जात आहे. अर्थात ईश्वर प्राप्ती, भगवत प्राप्ती, मा भगवतीचा चरणाचा आश्रय. सगळे पर्वकाळ आपल्याला त्या चरणाची आठवण करून देतात, आपल्या साधनेबद्दल आपल्याला जागी करतात. विठ्ठल नवरात्री म्हटलं की प्रामुख्याने लोकांच्या डोळ्यासमोर दोन नवरात्री येते. परंतु नवरात्री आहे 4, लक्षात घ्या. हा चिंतनाचा विषय आहे. आणि आपलं आध्यात्मिक कृष्ण जीवन असल्या कारणाने आपल्याला एकदम निगडीत संलग्न होण्यासाठी हे 4 पर्वकाळ सहजपणे आपल्याकडे येतात. पर्वकाळ म्हणजे काय? पर्वकाळ म्हणजे एरवी तो कालावधी सोडला की इतर काळामध्ये 1 घंटा भजन केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं, कोणताही पर्वकाळ असेल तर पर्वकाळामध्ये 1000 पटीनं पुण्य प्राप्त होतं. तर पर्वकाळ अशा प्रकारचे. जसं एरवी जरी तुम्ही वस्त्र दुकानात गेले, कपड्याच्या दुकानात गेले, तर तिथे गेल्यानंतर 500 रुपयाला साडी असते. पण दिवाळी सेल लागला ना, तर सेलमध्ये 30 साडी 200 रुपयाला असते. तसं सेल लागणं अर्थात साधनेच्या दृष्टीनं म्हणजे ऑफर म्हणजे पर्वकाळ.
चार पर्वकाळ, चार नवरात्री, दोन प्रत्यक्ष आहे आणि दोन अप्रत्यक्ष आहे. त्यालाच गुप्त नवरात्री अशा प्रकारचं म्हटलं जातं. एक आता चालू आहे माघ महिना, माघी नवरात्री, चैत्री नवरात्री, आषाढ नवरात्री आणि अश्विन नवरात्री. माघ महिन्याची आणि आषाढ महिन्याची नवरात्री ही गुप्त असते आणि चैत्र आणि अश्विन महिन्याची नवरात्री ही प्रत्यक्ष असते, प्रगट रूपाने असते. प्रगट रूपाने जी नवरात्री जनसाधारण साधक वर्ग त्या पर्वकाळाचा ती सुवर्ण संधी म्हणून उपयोग करून स्वतःच्या जीवनात उत्थानात्मक अनुष्ठान करतात. परंतु गुप्त नवरात्री, गुप्त साधना करणारे जे असतात तेच त्या नवरात्रीचा उपयोग करून घेतात. हा नवरात्रीचा कालावधी म्हणजे जागरणाचा विषय आहे. जागरण म्हटलं की जागरण गोंधळ वेगळे बोलून गेलो ते म्हटले जागरण नाही, जागर म्हणा, जागर. बरं म्हटलं, ठीक बाबा, लक्षात आलं. तर शक्ती उपासना करण्यासाठी हा पर्वकाळ आहे आणि भगवान परमात्म्याने शक्तीला काही वरदान दिलेले आहे. ज्या वेळेला वसुदेव देवकी कारागृहामध्ये बंदिस्त आहे आणि देवकी मातेची वात्सल्य भावना प्रगट होते आणि ती वात्सल्य भावनेचा प्रगटीकरण झाल्यानंतर स्वांत सुखाय आनंद घेण्यासाठी एक विरंगुळा, लहान मुलं जसं खेळ खेळतात, नवरदेव नवरी, छोटासा बाळ, हे पण बाळ स्वरूपच असतात, पण त्यांचं त्याच वेळेस बाळ तयार होतं लगेच समोर खेळण्यासाठी. तसं देवकी माता वस्त्राचं गोल अशा प्रकारचं बाळ करून त्याला मांडीवर घ्यायची आणि काहीतरी काव्यात्मक पद गुणगुणायची. सोजा राजा सोजा, सोजा लाला सोजा, ममता बावरी, ममता बावरी. असं करत करत वास्तविक तिला एक बाळ झालं, पहिलं झालं, दुसरं झालं आणि ज्यावेळेस सातव्या बाळाची वेळ आली तर भगवंताने योग मायेला आदेश केला. तर विषयाला अनुसरून आहे स्वामीजी, आदेश केला, देवकीच्या गर्भामध्ये असणारा गर्भ तो काढून घे, तिकडं वसुदेवची दुसरी पत्नी जी आहे रोहिणी तिच्यामध्ये घरामध्ये स्थापित कर, अशा प्रकारचा आदेश केला. आणि तो स्वतः येऊन इकडे अशाच तुला माझ्या आदेशानुसार कार्य करायचं आहे. मग एवढं केल्यानंतर, कारण भगवंताने आदेश केला योग मायेने, कोणतंही कार्य करायचं म्हटलं की त्याच्या माध्यमामध्ये प्रयोजन असतं. मग भगवान म्हटले, तुला जर हे कार्य करायचं बक्षीस काय, छोटासा मुलगा जरी असेल तर म्हटले, बाळू जा गावात जा आणि एवढी 5 रुपयाची साखर घेऊन चहा पावडर घेऊन ये. तो बाळू लगेच म्हणतो, तेवढं मी काम केल्यानंतर माझं काय. तुम्हाला वाटतं कलेक्टर ऑफिसमध्ये तहसीलमध्येच कमिशन, छोटासा बाळ दुसरीमध्ये असणार तोच माझं कमिशन, बाबा 1 रुपया घेऊन येताना चॉकलेट घेऊन ये. योग मायेला सांगितलं की तू जर हे कार्य संपादन केलं तर कलियुगामध्ये तुझा पृथ्वी तलावर जगदंबा, परंबा, दुर्गा, काली अशा अनेक पद्धतीने तुझा अवतार कार्य होईल आणि नैवेद्य, धूप, दीप, तांदूळ विविध प्रकारे तुझं पूजन होईल, तुझे अनुष्ठान करतील. अशा प्रकारे वरदान मा भगवतीला दिला आणि ते वरदान घेऊनच शक्ती संपन्न असणारी मा भगवती आज अशा स्वरूपात अनेक ठिकाणी दिव्य कार्य करत आहे. विठाला मग मा भगवतीचं त्या ठिकाणी विराजमान होणं, विग्रह अशा प्रकारचं धारण करणं, त्याच्या पाठीमागे असणारं प्रयोजन तेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो.
कुळेचीही कुळदेवी केली ठावे संतांनी. प्रस्तुत जो अभंग आपण गायला प्रथम चरण आहे. माँ भगवती या ठिकाणी जडजीवांचा उद्धार करण्यासाठी विराजमान झाल्या, परंतु त्यांना विराजमान कोणी केलं आणि का केलं? तर विराजमान केलं संतांनी. संतांमध्ये एवढा अधिकार आहे. अखिल जगातील शुद्ध सात्विक असणारी सकारात्मक ऊर्जा मंत्राच्या अधीन आहे. मंत्र संतांच्या अधीन आहे आणि त्या संतांच्या अधीन असणारे मंत्र, मग त्या मंत्रामध्ये असणारी ऊर्जा प्रगट करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक जीवनातली साधना आणि त्या साधनेचा परिणाम ते जगाला देत असते. सज्जना लक्षात आलं? आदरणीय मराठा योद्धा, संघर्ष योद्धा जरांगे पाटील आंदोलन ते करतायत, उपोषण ते करतायत, परंतु त्या संघर्षाचा, त्या अनुष्ठानाचा, त्या उपोषणाचा परिणाम आरक्षण त्यांच्या घराला आणि तालुक्याला नाही, आठ मराठी. तसं संत महापुरुष एकटे संघर्ष करतात, एकटे तप करतात, एकटे सेवा करतात आणि परिणाम सगळ्यांना. त्यांचं उपोषण सरकारी संविधानामध्ये आरक्षणासाठी आणि यांचं उपोषण माता भगवतीच्या दरबारात आरक्षणासाठी. केली ठावी संतांनी. ज्या ज्या वेळेला माँ भगवती या पृथ्वी तलावर अवतीर्ण होते, त्याच्या पाठीमागे भगीरथासारखी महान ऋषी मुनी यांची तपस्या. याही ठिकाणी ज्याने ज्याने गोरक्षनाथ भगवान ज्याने ज्याने साधना केली, तपस्या केली, परंतु आता वर्तमान माता भगवतीच्या दिव्य स्वरूपाचं आपण जे दर्शन करतोय, जो विग्रह आहे तो कोणी आणला? स्वामीजींनी. जसं गोरक्षनाथ भगवंताच्या समोर, आता माझ्या इथं लक्षात आलं, गोरक्षनाथ भगवंतांना जसं नर्मदा माईने स्वतःच्या काठावरून भगवान शंकराच्या आदेशानुसार इथं पाठवलं, तसं भगवान शंकरानेच तुम्हाला चित्र विचित्र अशा प्रकारचे तुमच्या जीवनामध्ये लीला करून तुम्हाला इथं पाठवलं. कुळीचीही कुळदेवी केली ठावी संतांनी. प्राण प्रतिष्ठा तुम्हीच केलेली आहे ना स्वामीजी. केली ठावी संतांनी. मग माँ भगवती तिच्या संबंधाने आमचं लौकिक जीवन जगत असताना, तिचं स्थानापन्न होणं, विराजमान होणं, अवतीर्ण होणं, आमच्या या धावपळीच्या जीवनामध्ये काय कर्तव्याचा भाग आहे? लक्षात आलं का? गावठी भाषेत आमचं काय अडलेलं आहे? भजन कीर्तन पंढरीची वारी, गळ्यात तुळशीची माळ, आमचं काय अडलेलं आहे? बाबा काय अडलेलं नाही, अख्खं जीवनच अडलेलं आहे. कारण जी वस्तू ज्या कार्यासाठी आपल्याला प्राप्त होते, ते कार्य न करता इतर कार्य जर आपण संपादन केलं, अर्थात त्या वस्तूचा झिरो, शून्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रयोजन सिद्ध होत असतं. तसं हा देह, मानव तन, मानव जन्म जर कशाला भेटलेला असेल तर भगवत भजनासाठी आहे. देवेतीला देह भजना गोमाटा करण्यासाठी मानव जन्म भेटलेला आहे.
आणि याच मानव देहाच्या माध्यमातून जळगावला फ्लॅट, मुंबईला फ्लॅट, मर्सिडीज, फॉर्च्युनर अशा गाड्या, भौतिक सुखाचे संसाधन प्राप्त करण्यामध्ये जर हा मानव देह आपण गमावला, याचा वेळ गमावला, तर नाही तरी गेला जन्म भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. जर ईश्वराचं भजन केलं नाही, कोणतं आध्यात्मिक कर्म आपल्याकडून झालं नाही, तर हा त्याच्याकडून मिळालेला वरदान प्रसाद म्हणून देह इतर कितीही पुरुषार्थाची कामं केले तरी त्याला लौकिक दृष्टीने त्याला पुरुषार्थ म्हटलं जाईल. खरा पुरुषार्थ आहे ईश्वर प्राप्ती, देवाचं भजन पूजन. को हम कथमिदम जातम को वे करता सी विद्यते. मैं कौन हूँ, ये जगत क्या है, इसका रचयिता कौन है, इसको बनाने वाला कौन है. मैं पूज्य स्वामींच्या चरणावर प्रणाम प्रस्तुत करतो. हिंदी मध्ये साधारण केला शब्द आहे आम. आम इंसान आणि आम शब्द आहे आंबा. दोन अर्थ होतात, लक्ष द्या बरं. हम सब श्वेत में है, पांढरे वस्त्र. हम सब आम है और ये आम है. आपण साधारण आहे आणि हे आंबे आहे. का आंबा ज्यावेळेस पिकतो ना तो केशरी रंग धारण करतो. काशाय वस्त्र जगाला हा संदेश देतात. आता आम्ही प्रभूच्या दिव्य सृष्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही दिव्य अशा प्रकारचं जीवन जगू लागलो. दुसरा संदेश जो लाल रंग असतो ना, आमच्या अग्नीचा असतो. आमच्या दृष्टीनं संसार जळून खाक झालेला आहे. त्या वस्त्रानुसार तुम्हाला सोडून बोलतो, तुमचं प्रणाम करतो. वस्त्रानुसार जर जीवन जगत असेल तर, नाहीतर ज्यांनी भगवस्त्र घातले तेच अरबपती. एक नागा बाबा दुनियादारीशी त्यांचा संबंध डिस्कनेक्ट, दुनिया संबंध विच्छेद झालेला, काहीच घेणं देणं नाही. आपल्या आदरणीय भालेकर भाऊ तर नागा बाबा होते. मग नागा बाबा दुनियाशी ज्यांचा कसला संबंध नाही, मग त्यांनी माया मोह ममता संसार किती विनाशी आहे, नश्वर आहे, अनेक पद्धतीनं शास्त्रातले अनेक पुराणातले दाखले दिले, प्रमाण दिले, तर्क दिले आणि शेवटी म्हटले समोर असलेलं YouTube चॅनल माझा आहे, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याच्यानंतर काय होईल, आमचं वाढेल सबस्क्राईब वगैरे वाढतील. मग तुम्ही नागा झाले आणि निर्मय होण्याचं लोकांना प्रवचन दिलं, दुनियादारीशी काही संबंध नाही, काही नाही. नंतर म्हटले व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. शेवटी 2 मिनिटाचं हे संदेश दिला. त्यांचं बोलणं चालणं वागणं त्या प्रवचनाच्या शेवटी करत हो.
पकता है तो आम खास हो जाता है। आम जब पकता है तो आम भी खास हो जाता है, खास म्हणजे केशरी रंग। म्हणून तुमच्या साधनेला तपस्येला प्रणाम। हा मानव देह अत्यंत दिव्य आहे। नर करणी करे तो नरका नारायण बन जाय। एवढं दिव्य अशा प्रकारचं साध्य प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य मानव देहामध्ये आहे। हम किसी दल के नहीं है, हम दल के नहीं दिल की बात करते हैं। लेकिन जिनका मैंने अभी जिक्र किया था आदरणीय मोदी साहब, जब विद्यार्थी जनों को संबोधित कर रहे थे उसी समय किसी छोटी सी बिटिया ने सवाल किया, सर आप खुद को क्या समझते हैं? तो दूसरा कोई होता, इधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा, त्यांनी त्याच्या हिशोबाने उत्तर दिलं असतं। तर मोदी साहेब म्हटले, आपका जो सवाल है वही सवाल मेरे सामने भी है, मैं कौन हूं? वेद भी यही कहता है। इतने बड़े मंच पर उन्होंने यही बात कही थी। वेद भी यही कहता है, को हम कथमिदम जातम कोपय कर्ता सिविते। कुछ इस अंदाज में जिंदगी में जिंदगी का राज जानना चाहिए। जीवन एक रहस्य आहे आणि रहस्याचा उलगडा करण्यासाठीच हा सत्संग आहे, हे भजन संकीर्तन आहे, हे अनुष्ठान आहे, ही आध्यात्मिक वाटचाल आहे। जिंदगी में जिंदगी का राज जानना चाहिए, राज रहस्य। जिंदगी में जिंदगी का राज जानना चाहिए, जिंदगी में जिंदगी को मुस्कुराना चाहिए। जिंदगी को जिंदगी की शर्त अगर पूरी ना हो तो जिंदगी को जिंदगी से रूठ जाना चाहिए। आखं जीवन मी वाटोळं करून टाकलं, कधी पंढरीची वारी केली नाही, कधी कपाळाला धक्का लावला नाही। जिंदगी को जिंदगी से रूठ जाना चाहिए। जर कोणी साधू महात्म्याच्या संगतीने त्यांच्या पावलावर पावलं ठेवून जीवनात तरी दोन पावलंही चाललं नाही तर तुझं जीवन पूर्णपणे व्यर्थ आहे। एका खेड्यामध्ये मुलगी खूप शिकली, खूप तिने जीवनात पुरुषार्थ केला, त्याचा परिणाम शिक्षण गुणवत्तापूर्ण असल्यामुळे चांगल्या अशा प्रकारच्या मुलाशी तिचं लग्न झालं। पती म्हणून तिच्या जीवनामध्ये जो आला तो क्लास 1 अधिकारी, आणि मग त्याचं कौतुक करण्यासाठी, त्याचा उद्योग करण्यासाठी मोठ्या अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवला। कमीत कमी 15,000 लोक, आणि मग त्या ग्रामीण भागामध्ये सासू सासऱ्याने त्या प्रोग्रामचं आयोजन केलं। आणि पक्वांना मिष्टांना त्या ठिकाणी राजस्थानचा आचार्य बोलावला। अक्षरदानी मच्छरदानी 10 माणसं दानादानी, खूप मोठा अवाढव्य अशा प्रकारचा पैसा त्या ठिकाणी ओतला गेला। पण क्लास 1 अधिकारी, खेड्यापाड्यात जाण्याची काही सुविधा नाही, जुना काळ, बसने प्रवास। ज्या बसने त्यांची येण्याची वाट बघत होते त्या बसच्या वेळेमध्ये सासरीबुवा त्या ठिकाणी गेले। पहिला माणूस उतरला, दुसरा उतरला, तिसरा उतरला, शेवटचा उतरला, आणि शेवटचा उतरल्यानंतर सासरीबुवाचा चेहरा उतरला। जो मला अपेक्षित होता तो नाही उतरला, म्हणून माझा चेहरा उतरला। मग हळूच कंडक्टरने त्यावेळेस फास्ट मेसेज संदेश तार दिली। त्याचं सांगितलं, सासरीबुवा मामा मला ते त्यातलं काही माहित नाही बरं शब्दप्रयोग वगैरे, कारण मी त्यातला नाही। मामाच म्हणते ना, मामा आय एम व्हेरी व्हेरी सॉरी, तुमच्या प्रोग्रामसाठी मी पूर्णपणे तयारी करून ठेवली होती, परंतु मी जरी जिल्ह्याचा बॉस आहे पण माझा कोणीतरी बॉस आहे, त्याचा फोन आला, इमर्जन्सी कॉल असल्या कारणाने मला या ठिकाणी ड्युटी जॉईन करावं लागली। दिलगिरी व्यक्त करतो। आता सासरेबुवा आले, पंक्ती बसल्या, सगळं जेवण खावणं सुरू झाले, परंतु महिलांच्या लाईनीमध्ये सासूबाई, पुरुषांच्या लाईनीमध्ये मामा, मामा आणि मामा, त्यांचं एकच बरोबर हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा। जसं आपलं एवढं केलं वायाला गेलं, एवढं केलं वायाला गेलं। आता एक रोटीराम होता, पैदा झाल्यापासून दुसऱ्या स्थानावर जगणारा, तू म्हटलं कुठं पातेली तुमचे खरडम खरडम करायला गेले, पूर्ण संपलं, कुठं वायाला गेलं? कुत्र्याला सुद्धा शिल्लक नाही, स्वयंपाक ज्यांनी केला त्यांना शिल्लक नाही, भात सुद्धा शिल्लक नाही, आणि तुम्ही म्हटलं एवढं केलं वायाला गेलं, सगळ्याचे मुखी लागलं ना। अरे बाबा, ज्यांच्यासाठी ते केलं होतं ते न आल्यामुळे एवढं केलं वायाला गेलं, एवढं केलं वायाला गेलं। तसं मानव जन्म भेटला, आमदार खासदार प्रधानमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत गेला,
खूप जीवनामध्ये तिकडे तिकडे इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिला गेला, परंतु फक्त देवाचं भजन नाही केलं, कोणतं आध्यात्मिक कर्म नाही केलं, त्याच्यामुळे एवढं केलं वायाला गेलं, एवढं केलं वायाला गेलं. यासाठी विठोबार कुळीची ही कुळदेवी केले ठावे संताने, बरवे झाले शरण गेलो भोगविलो संकटी. संत महात्म्यांनी प्रदीर्घ कालपर्यंत साधना अनुष्ठान जप तप करून माँ भगवतीला विराजमान केलं, तुमचं आमचं कल्याण होण्यासाठी सज्जन आहोत. लौकिक कर्म जरी करायचं म्हटलं तरी देखील विवेक त्याचं जागी असला पाहिजे. श्रद्धेय शरण महाराजांचं वाक्य, भौतिक धन संपदा देत असताना भगवान परमात्म्याने कम भाव दिसून येतो. कोणी करोडपती आहे तर कोणी करोडपती आहे. सकाळपासून सूर्यास्त होईपर्यंत कोणीतरी 10 रुपये मागतो बँकेसमोर कॅशियरला, तो 10 रुपये देत नाही, 10 पैसे देत नाही. कोणीतरी मनुष्य येतो, मर्सिडीज मधून उतरतो, साईन करतो, सिग्नेचर करतो, 10 लाख रुपये कॅश त्याला काढून दिला जाते. कारण का? त्याचं बँकेत बॅलन्स आहे म्हणून काढून दिला. आणि जो मागतो तो भिकारी आहे, बॅलन्स नाही त्याचा, झिरो बॅलन्स आहे. तसं लौकिक धनसंपदा भोगाचे साधन हे देत असताना भगवंताने भेदभाव केला असं दिसून येतो. तर त्याच्या प्रारब्धानुसार भगवान परमात्मा देत असतो. लौकिक कोणतंही फळ देत असताना भगवान परमात्म्याचा भेदभाव दिसून येतो. भेदभाव नाही पण दिसून येतो. परंतु विवेक नावाची शक्ती, लक्ष द्यावं, विवेक नावाची शक्ती भगवान परमात्म्याने देत असताना सगळ्याला सारखीच दिलेली आहे. हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन गुफेमध्ये बसून 6 महिने अनुष्ठान करणारा जो साधक, जो सिद्ध मुनी,
त्याचा विवेक जेवढा प्रगत असतो तेवढाच जो कट्टा घेऊन, कट्टा तांदळाचा नाही पावणारा भाई ठीक ना, तो घेऊन घराच्या बाहेर पाऊल टाकतो ते कुकृत्य करण्यासाठी, त्याचाही विवेक त्याला सांगतो परंतु जे करण्यासाठी चाललेला आहे याचा परिणाम चांगला नाही. परंतु तरी सुद्धा विवेकाचा अनादर करून, दोनच अंतर, विवेकाचा आदर करतो तो साधू, विवेकाचा अनादर करतो तो गृहस्थी संसारी. विठ्ठल. म्हणून विवेकशील जे आहे त्यांच्या त्या साधनेचा परिणाम भगवती विराजमान होत असते. लौकिक कर्म जरी करायचं म्हटलं तरी ते विवेकाचा आदर करून, कारण कर्म काय अकर्म काय याच्याविषयी दृष्टिक्षेप टाकत असताना मोठे मोठे पंडित लोक देखील साशंकित होतात. किं कर्म किं कर्मेति कवयोप्यत्र मोहिता अत्र कवया मोहिता. या ठिकाणी मोठे मोठे कवी देखील मोहित होतात. म्हणून जे अत्यंत विवेकशील आहे, भजनशील आहे, त्यांच्या पावन सानिध्यामध्ये जाऊन आपण कर्म अकर्माचा विचार करून त्यात प्रवृत्त व्हायचं. विठ्ठल. सज्जनाहो, सगळ्यांनी घरदार सोडून, लौकिक कर्म सोडून मंदिरात जाऊन नुसतं जप नाही करायचं. गोपींनी स्वतःच प्राप्त जे कर्म होतं परंपरेने, त्या कर्माचा त्याग करून हिमालयात नाही गेले. त्या कर्माने एवढं दिव्य बनवलं, एवढं पावन बनवलं कि हिमालय की गिरी कंधरों में जाकर बैठने वाले साधु महात्माओं को भगवान अंतिम सांस तक दर्शन नहीं देता है. जिस ऋषि मुनियों को वही भगवान परमात्मा गोपियों के आंगन में जाकर के छाछ मांगता है, दूध मांगता है, मक्खन मांगता है. मगाशी आदरणीय आलेराव बोलून गेलो. ये संसार एक रंगमंच है, यहाँ पर हर किसी को अपना अपना एक रोल मिला है, भूमिका मिली है. जो जिस कौशल्या के साथ उसको पेश करेगा, जितना परमात्मा को प्रसन्न करेगा, वही सच्चा साधक, वही सच्चा भक्त बन करके भगवान उसको अपनाएंगे. हे लौकिक कर्म आहे सज्जनाओ. हे करत असताना देखील महात्म्याचा संग, महात्म्याचं सानिध्य अशा प्रकारचं मिळालं पाहिजे. कुंभमेळ्याचं पावन पर्व, त्या ठिकाणी छोटीशी मुलगी, गरीब परिस्थिती, आईला म्हणते, आई समोर असलेलं खेळणं मला खूप आवडलं बरं, पण ते खेळणं प्राप्त करून घेण्यासाठी असलेलं जे मूल्य ते खेळण्यासाठी आईकडे नव्हतं. त्यावेळेला मुली हट्ट करू लागली. बराचसा कालावधी लोटला पण देण्यासाठी आई सक्षम नव्हती. मुलीच्या भावनेचा आदर करणारं तिचं हृदय होतं, तरी सुद्धा ती घेऊन देऊ शकत नव्हती. आणि हा असलेला प्रसंग एक शेठजी धनसंपन्न दुरून बघत होते. तेवढ्यात झालं काय, नागा लोकांचा लोंढा आला, मोठी फौज आली. आई आणि मुलगी त्यांचा विच्छेद झाला, वियोग झाला. मग आई विछोडल्या गेली वियोग झाल्यानंतर. मग मुलीला ते धनसंपन्न शेठजी भेटले आणि त्यांनी तो प्रसंग बघितलेला होता. खेळणीच्या दुकानातून मुलगी घेऊन गेले. म्हटले, मग बालिके तुला मी त्याला लागणारं मूल्य मी देतो आणि खेळणी घे ना. ती म्हटले नाही. मोठ्याने आक्रोश करू लागले, बेटा ले ले. नहीं बाबा मुझे नहीं चाहिए. क्यों नहीं चाहिए? मुझे नहीं चाहिए. जिस खिलौने के लिए कुछ चंद मिनट पहले तो रो रही थी, खिलौने नहीं चाहिए बाबा. अरे ले ले बेटा. कितनी बार समझाया, पूरे बाल सफेद हो गए, तो आपको शर्म नहीं आती? इतनी बोले आप की बात कर रहे? बोले हाँ, खिलौने अच्छे लगते हैं. एक हाथ में माँ का दामन हो और दूसरे हाथ में खिलौने हो तो खिलौने मुस्कुराते हैं, तो खिलौने रुलाने का कारण बन जाते हैं. एका हातामध्ये आईच्या साडीचा पदर असेल, दुसऱ्या हातामध्ये खेळणी असतील, तरच ती खेळणी त्या मुलाला हसवण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात. नाहीतर आई नसेल आणि किती महागडे जरी खेळणी त्या लेकराला दिले तरी सुद्धा त्या मुलाच्या प्रसन्नतेला कारण ते खेळणी ठरू शकत नाही. तसं एक हाथ में माँ भगवती का दामन हो और दूसरे हाथ में संसार की चीजें हो तो माँ भगवती का दामन पकड़ने से संसार भी अच्छा लग सकता है. एका हातामध्ये आईचा पदर असेल, आईचा पदर अर्थात माँ भगवतीच्या चरणावर आपलं मस्तक असेल आणि इकडे लौकिक कर्म जरी आपण करत असतो. गोपींचं काय होतं, काय एक विषय तो सकाळचा हरी हरी. त्यांचा केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्ण होता. लक्षात आलं का? त्यांचा केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्ण होता. त्याच्यामुळे
प्रत्येक कर्म त्यांचं दिव्य अशा प्रकारचं परिणाम देणारं ठरत होतं. कंबर वाहून तिकडे स्वयंपाक जे करतात, आम्ही मा भगवतीची सेवा करू लागलो. लक्षात आलं का? त्यांचं कर्म ते पुण्यदायी ठरू शकतं. माझ्यासारखा कोणी इथं बसला 2 घंटे पूर्ण झाले 5,000. लक्षात आलं का? आम्ही तर परंपरेतले नाहीये, पण हे कर्म सुद्धा व्यापार होऊ शकतो. तुम्हाला प्रबोधन आणि तिकडं छोट्यातले छोटं कर्म देखील तर भगवतीला प्रसन्न करून, विठ्ठलाला प्रसन्न करून त्याचं मोक्षासाठी ते करणे होऊ शकतो. वैसे हमारी परंपरा है, गांव में जब भी कोई राजनेता आता है तो वोट के लिए आता है. गांव में कोई राजनेता आता है तो वोट के लिए आता है. कोई व्यवसायिक आता है तो नोट के लिए आता है. ध्यान देना, वोट यानी मतदान. हम ना तो वोट के लिए आते हैं ना नोट के लिए आते हैं. हम जिस परंपरा से आते हैं ना वोट के लिए आते हैं ना नोट के लिए आते हैं, बल्कि अज्ञान पर चोट करके जन्म मरण की खोट मिटाने आते हैं. ज्या परंपरेनुसार आम्ही येतो फकीर स्टाईल मध्ये, त्याला काळजी. कुठं न्यायचं, काय करायचं, किती सेवा करून घ्यायची, का गाडी पुढे ठोकून द्यायची त्याच्या हातात, किती दिवस त्याला जगायचं त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या हातामध्ये. तसंच नाव आपण भगवंताला शरणागत असेल तर आपलं लौकिक कर्म देखील, व्यावहारिक कर्म देखील दिव्य अशा प्रकारचं होऊ शकतं, पारमार्थिक परिणाम देणारं होऊ शकतं. म्हणून मा भगवतीला साधू संतांनी विराजमान केलं. केली ठावी संतांनी, नुसती ठावी केली पण तिला शरणागतच झालं पाहिजे. तुकोबराय बोलतात, ठावी संतांनी केली, मी शरणागत झालो, बरोबर झालं, माझं खूप चांगलं झालं. दुसरं चरण बरे झाले शरण गेलो, ये सब साज है, उसके साथ आपकी आवाज है. आवाज और साज जब उसके लिए गाते हैं तो वो भी धन्य हो जाता है. ये महफिल भी महक उठी जब आपने कुछ बोल दी. कुळेची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, अशी ही मा भगवती विराजमान झाली आणि आम्ही तिला शरणागत झालो. परिणाम संकटातून बाहेर पडलो. संकट काय आहे? जन्म मरण हे सगळ्यात मोठं संकट आहे. आणि त्यातून मुक्त होण्यासाठी, संकटातून निवृत्त होण्यासाठी, अर्थात मोक्ष प्राप्तीसाठी संपदा घडी पूरी दुनिया जिसका आदर करती है, हम भी आदर करते हैं. तो त्या कर्माचा परिणाम मा भगवतीला शरण गेलो आणि संकटातून आम्ही निवृत्त अशा प्रकारे झालो.
बरबे झाले शरण गेलो. शरणागत होत असताना भगवंताला अपेक्षित जी शरणागती आहे. कारण कोणतेही आध्यात्मिक कर्म करत असताना त्या कर्माची परिणती पुढच्या स्थितीमध्ये होत असते. शरणागती जरी म्हटलं तरी भगवंताला अपेक्षित असणारी शरणागती आहे अनन्य शरणागती. कारण ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याने प्रतिज्ञा केली, कमिटमेंट केलं, अनन्याश्चिंतयन्तो मां येचना पर्युपासते योगक्षेमं वहाम्यहं परंतु अनन्याश्चिंतयन्तो मां. जो अनन्य शरण आहे, जो माझं होय अनन्य शरण त्याचे हा. मग एखादा मंदिरात गेला, 2-5 वर्षातून निवडणुकीच्या वेळेस इथं आला आणि लगेच त्याने अपेक्षा केली तुकोबारासारखं विमान का अगरबत्ती लावेल माताला. अरे बाबा, त्याने खूप प्रदीर्घ कालपर्यंत साधना केली, तपस्या केली. अनन्य शब्द महत्वाचा आहे. यासाठी उदाहरण दिलं जातं चातकाचं. चातकांचा समूह आकाश गमन करत असताना त्यांचा कॅप्टन आडवाणी सारखा म्हातारा झाला तरी सुद्धा तो राजीनामा देत नव्हता. मग तो बॉस असल्या कारणाने तसा पाठलाग बाकीचे लोक करत होते. चक्कर आले, खाली पडला, कोसळला. खाली होती माँ भगवती गंगा मैया. मग बाकी म्हटले प्रथम उपचार, चक्कर आल्यानंतर पाणी दिलं जातं. अरे बाबा, हे जल साधारण नसून गंगाजल आहे, प्राशन कर ना. तो म्हटलं गंगाजल माझी श्रद्धा, माझी निष्ठा, माझी अनन्यता स्वाती नक्षत्राच्या जलाशी आहे. जर ते जल असेल तर मी सेवन करल, अन्यथा मृत्यूला मी कोठळेल. अन्यथा जलाशी मरण समोर आहे, त्यांनी मरण पत्करलं परंतु गंगा जलाचा स्वाद घेतला नाही. दुसरं, ज्या वेळेला दुसरा उपचार, शीतल अशा प्रकारच्या झाडाची छाया त्याच्यामध्ये टाकलं, सावली. मग त्यांनी पुन्हा विचारलं, सावलीचा आनंद घेतो, माझ्या आरोग्याला समृद्ध करणारी ही छाया आहे, सावली आहे, परंतु हा वृक्ष स्वाती जलाच्या नक्षत्राने सिंचित झालेला असेल तरच मी छाया घेऊ शकतो, अन्यथा मरण पत्करेल तर मला झाडाची छाया सुद्धा नको. तिसरा संदेश, आता मी जगाचा निरोप घेतो, रामनाम सत्य होतं, चेकबुकांना साईन करून टाकतो. आणि तुम्हाला एक संदेश, ज्यावेळेस माझं पिंडदान करायचं असेल, गंगाजल, बुद्ध गया, स्वाती नक्षत्राच्या जलानेच माझं पिंडदान करा तरच माझा मोक्ष. किती अनन्यता चातक पक्षाचे आहे स्वाती नक्षत्राच्या जलाशी. तसा आमचा अनन्य भाव असला पाहिजे माँ भगवतीच्या साधनेशी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, भ्रतार प्रमाण आम्हा नारायण, आम्हा नारायण. ही पतिव्रता नारी असली पाहिजे आणि तिने तो घेतलेला व्रताचा भाग तिने प्रामाणिकपणे अंगीकार केला पाहिजे. पतिव्रता ज्यांचा उल्लेख केलेला आहे शास्त्रामध्ये, तो चरित्राचा भाग कसा असला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम बोलतात, त्यांचं जसं जीवन आहे तसं जीवन माझं पवित्र झालं पाहिजे. अनन्य भाव पतिव्रता नारीसारखं जन्म मरणाच्या संकटातून अनन्य भाव भक्तीने केलेला परमार्थाचा भाग, ते अनुष्ठान कसं संकटातून बाहेर काढतं, छोटासा दृष्टांताचा भाग आणि सेवेला प्रयागराजची पावनधरा, माघ मास अत्यंत पवित्र महिना. अनेक ऋषी मुनी जपस्वी तपस्वी आपल्या आपल्या गुरुने दिलेल्या परंपरेनुसार साधन करतात, भजन करतात. त्यातूनच आपला वारकरी वैष्णवांचा मेळा दिंडी निघाली आणि कोठावर हरे कृष्णा हरे राम, 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 हरे कृष्णा हरे राम. रामकृष्ण भजन आणि गातायत हे स्वर, हे शब्द, हे पवित्र मंत्र पडले एका राणीच्या कानावर. अनेक जसे महंत ऋषी मुनी त्या ठिकाणी आलेले होते, जगद्गुरु महामंडलेश्वर, तसेच एक उत्कृष्ट आध्यात्मिक जीवन जगणारे राजे, त्यांचं दाम्पत्य त्या ठिकाणी उपस्थित होतं. राणीच्या कानावर शब्द पडले, राहवलं नाही. शुद्ध सात्विक भाव, धोकी आली, सुनामी आली, हे तिथून बघितलं, तिलाही वाटलं
पायात घुंगरू बांधावे, मीराबाई सारखा विणा घ्यावा आणि त्या समुदायामध्ये सम्मिलित होऊन भजन करावं. परंतु या शरीरावर अधिकार कोणाचा तरी आहे, अनुमती घ्यावी लागेल. प्रोटोकॉल गिरिराजाकडे. आजपर्यंत मी कधी तुम्हाला मकर संक्रांतीला भारी साडी मागितलेली नाही, दिवाळीला काही विशेष अलंकार मागितलेले नाही, पण जीवनात पहिल्यांदा मी तुमच्याकडे काहीतरी मागते. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, कारण पहिल्यांदा मागू लागले. काय मागणी आहे? राणी साहेब स्वामी मालकाशी बोलत असताना ती स्वामी म्हटली. आजकाल पत्नीबद्दल म्हणते, नितीन मी ड्युटीला जाऊन येते, चहा करून ठेव, स्वयंपाक करून ठेव, माझं टिफिन तयार करून ठेव. कोई नंदीबाई हा म्हणतो पुढचा दोन्ही पण गोष्ट आहे का? जसं पत्नीने पतीला नाम निर्देश करून संवाद करू नये, तसं देखील त्यांनी देखील कधी कधी ते ऐकायला भेटतं मला, हे मिडल क्लासचे काम करणारे पिल्लू लाईव्ह प्रोग्राम आहे, पण हा चुकीचा भाग, कारण भारतीय परंपरा आहे आपली सज्जन हो. तर स्वामी ती राणी म्हटले, स्वामी आजपर्यंत मी आपल्याला काही मागितलेलं नाही, प्रथम मागते आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही मला स्वीकार करणार. काय इच्छा आहे? हे जे दिव्य अशा प्रकारचं भजन चालू आहे ना, मलाही जावं वाटतं, मलाही मीराबाई सारखं त्यामध्ये नृत्य करावं वाटतं. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरं नको हे असं गावं वाटतं. राजाने विचार केला, विवेकाच्या प्रकाशामध्ये सांगितलं, राणी साहेबा आजपर्यंत काही मागितलेलं नाही म्हटले, प्रथम मागतायत, परंतु आपला प्रोटोकॉल आपली परंपरा सहजपणे साधारण ठिकाणी जाण्याची अनुमती देत नाही. लक्षात आलं? जीव कासावीस झाला, चक्कर आले, खाली पडली आणि ती मूर्छा, तो पश्चाताप. खूप वेळ विचार केला. रात्रीचे 12 वाजले. राजाने नियम कोणाला लावला? शरीर. राणी कोण आहे? शरीर. मग हे शरीर जर आपण नष्ट करून टाकलं, ज्या शरीराने भगवंताचं भजन करायचं त्या भगवंताच्या भजनामध्ये जर शरीर उपयोगी पडत नसेल, ठेवून फायदा काय? रात्रीच्या 12 वाजता इकडे तिकडे चाहू लागली, बघितलं आणि प्रयागराजच्या पावन धाऱ्यावर जाऊन, त्रिवेणी संगमावर जाऊन स्वतःचा देह समर्पित केला. गंगाबाईला प्रणाम केला. माई मला माहित आहे हा देह हे काळाचे धन कुबेराचे, याच्यावर अधिकार फक्त त्याचा आहे. आणि आत्महत्या जे लोक करतात ना, शास्त्र सांगतं की त्याच्या कोणत्याही विधीला आपण जाऊ नये, जे जातात त्यांना पाप लागतं, कारण त्यांनी देहाशी खिलवाड केलं सज्जन. कारण हे काही भाडेतत्वावर दिले आपल्या काही गोष्टीसाठी. मग राणी साहेबांनी क्षमा याचना केली आणि स्वतःचा देह त्याकडे समर्पित केला. सकाळ झाली, सूर्योदय झाला. राजाने इकडे बघितलं, दूर दूरपर्यंत राणी साहेब दिसत नाही. सेवकांना सांगितलं, शोध घ्या. शोध गेले, गोतेखोर गेले, जाळं फेकलं. राणी जाळ्यात अडकली, बाहेर आली. राजासमोर प्रस्तुत करण्यात आलं. राणी होती, पण तिच्यात बोलणारं जे तत्व होतं ते चाललं गेलं होतं. आणि राणीने त्या ठिकाणी प्रार्थना केली जाते, भले किसी कुल में मुझे जन्म देना, गंदे नाली के कीड़े में देना, मगर गंदे नाली का पानी किसी संत वैष्णव महापुरुष के घर से आता हो, मगर मुझे किसी गलती से राजा की रानी मत बनाना भगवान. क्योंकि यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम, अंतकाळी अंतगती सुमती. पुढच्या जन्मात तोच भाव असलेली ती राणी शबरी झाली. शबर कुलोत्पन्ना शबरी. लहानपणापासूनच भजन करायची 7-8 वर्षाची अवस्था होती आणि त्यांच्या परंपरेनुसार समोर तिला गोपवर शोधून आणलेला आहे. आणि सकाळची वेळ सोडून किरणा आईच्या मांडीवर बसून आई शबरीची केस विंचरत होती, केसाचा गुंता. आणि समोर बंदीशाळा होती. बंदीशाळेमध्ये अनेक पशु, बकरी, मेंढे वगैरे असे. मग शबरीची नजर पडली, आई ते काय आहे? म्हटले पशु आहे. त्यांना एकत्रित करण्याचं कारण, तुझं लग्न आहे ना, मग लग्नाचं त्यांचं काय कनेक्ट? लग्न त्यांच्याशी करायचं का? नाही. मग तुझ्या लग्नामध्ये त्यांचं भोजन द्यायचं म्हणून शबरीने मनात विचार केला. शुद्ध सात्विक भाव असल्या कारणाने शबरी म्हटली, अरे एकट्याच्या आनंदासाठी हजारांचा जर बळी देत असेल, ही परंपरा आमची नाही सज्जन. यहाँ पत्थर को भी पानी पढ़ाने से भगवान प्रकट होते जाते हैं, और यहाँ पशु की हत्या करने वाली परंपरा हमारी नहीं है. कोई किसी मजहब का हो, यहाँ चादर फादर फादर का नहीं, यहाँ रघुवर का जमाना है. राम लगा विराजमान हुए,
नारी जो कोई सुन रहा हो मुझे क्षमा करना, लेकिन मेरी परंपरा का गौरव गान करने का मुझे पूरा अधिकार है। मैं गौरव से करूंगा। चादर फादर बाबर का जमाना नहीं, यहाँ रघुवर का जमाना है। अब अच्छे दिन आ चुके हैं। जय हो राम जन्म। तर हा भाग आहे। मग शबरीनं बघितलं प्रसंग सारा आणि आईच्या मांडीवर बसली. शबरी विचार करते, केस विंचरणं म्हणजे काय? केसांचा गुंता काढणं. लक्ष द्या बरं, हिंदीमध्ये त्याला बोलतात कंगी करना. शबरी मन में विचार कर रही है, माँ भी कितनी भोली है, माँ समस्त बालों की नहीं है, समस्त जीवन की है। क्योंकि पल भर में सुलझ जाती है उलझी हुई जुल्फे, पल भर में सुलझ जाती है उलझी हुई जुल्फे, उम्र कट जाती है जिंदगी को सुलझाने में. 90 वर्ष ज्यांचं वय होऊन जातं तरी त्यांना कळत नाही कोणत्या वेळेस काय करावं. कन्फ्युजन जीवनामध्ये कायम टिकून आहे. मसनात गौऱ्या गेला तरी म्हातारा म्हणतो पोराचं नाही जमलं तर आपलं पण थोडंसं डोकं लाज वाटत नाही. लक्ष द्यायला. समस्या बालों की नहीं है, समस्या जीवन की है. पल भर में सुलझ जाती है उलझी हुई जुल्फे, उम्र कट जाती है जिंदगी को सुलझाने में. कोणत्या वेळेस काय करावं. 90 वर्ष झालं म्हणतो कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल का? तुम्ही लाज वाटायला पाहिजे. कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला सांगा की जाऊन गेटवर. तर शबरी ने विचार किया, माँ भी कितनी भोली है, समस्या बालों की समस्या जीवन की है और जीवन मेरा उलझा हुआ है. तशीच तिनं उडी घेतली आणि बंदी शाळेमध्ये बंदिस्त असणाऱ्या पशूंचं द्वार खुलं करून टाकलं. पशूंना तेवढाच अवकाश पाहिजे होता. सगळे पशु मुक्त आकाशामध्ये त्यांनी अशा प्रकारचा प्रवास केला आणि प्रवास करत असताना प्रसन्न चित्ताने शबरीला आशीर्वाद दिला. शबरी, तू आम्हाला ह्या कारागृहातून मुक्त केलं. भगवान परमात्मा तुला संसार रूपी कारागृहातून कायमचं मुक्त करून टाकले. असं भाव केला. शबरी वनात निघून गेली. वनात निघून गेल्यानंतर सुंदर अशा प्रकारच्या आश्रमात राहिल्यानंतर आश्रमात प्रवेश करण्यासाठी जसं पूज्य स्वामीजी दुपारी बोलून गेले, साधूची परंपरा आहे सज्जन, हा महाराष्ट्र आहे. म्हणजे 7 वर्षाची कन्या देखील 80 वर्षाच्या साधूशी संवाद करू शकत नाही, असे आमचे सक्त आदेश आहे परंपरेनुसार. मग त्या ऋषींनी सांगितलं, शबरी तुला आश्रमाच्या नियमानुसार इथं राहता येणार नाही. मग शबरी म्हटले काय नाही, तिचा नाईलाज झाला. परंतु दूर अशा प्रकारचं राहून शबरी प्रातःकाळी यायचे, सगळं संमार्जन करायचे. आश्रमातले जे पूजा स्थान होते सगळं स्वच्छ करून रांगोळी काढून सगळं करून जायचे, पण चोरून करून जायचे. बराचसा कालावधी लोटला आणि तिची चोरी पकडली गेली. पूजा करण्याची चोरी, दानपेटी फोडत नव्हती, पूजा करून जायची आणि ती चोरी पकडली गेली. मग शबरीला गुरुसमोर प्रस्तुत केलं. शबरी थरथर कापत होती. ऋषीचं नाव होतं मतंग. काहीतरी सजा, काहीतरी दंड भेटल, कोणताही दंड द्या, पण मला भगवंताच्या भक्तीपासून वंचित करण्याचा दंड देऊ नका. वारंवार प्रार्थना होती. ही प्रार्थना करत असताना शबरीचा भाव बघितला आणि मतंग ऋषी म्हटले, आता तो आश्रमाच्या बाहेर जायचं नाही, माझा आदेश. इथंच राहू शकते तर तुम्हाला लोक काय नावं ठेवतील ना. मतंग मतंग कहते हैं हाथी को, हातीला मतंग म्हणतात. गावातून कुत्रे निघतात, मांजरं निघतात, डुकरं निघतात, गाढवं जातात, परंतु बैल जातात, गाई वगैरे, त्याला कुत्रे भोगत नाही. हाती जर आला ना कुत्रे भोगतात. तर विटंबना अशी, कुत्रे ज्यावेळेस भोगतात कुत्रे पाठीमागे असतात आणि हत्ती पुढे असतात. हातीने चुकून जरी कुत्र्याकडे वळून बघितलं त्या परिस्थितीनुसार कुत्र्यांना कोणता गिअर टाकावा हे कळणार नाही. लक्षात आलं ना, अशी त्यांची अवस्था. पण हत्ती पाठीमागे वळून बघत नाही, कारण पाठीमागे वळून बघण्यात सुद्धा हत्तीचा अपमान आहे. कुत्रे भोगायला लागले, कुत्रे भोगायला लागले. मोदी साहेब म्हटले थांबा, दगड घेऊन मागच लागतो. हा, कुत्रे पाठीमागं वळून बघल्यानंतर त्याची काय स्थिती होईल. दुसरी गोष्ट, हाती ज्यावेळेस चालतो, चालत असताना हातीच्या पुढे ग्रामीण भागातले लोक गणपती बाप्पा प्रणाम करतात, हात घालतात, त्यांना नैवेद्य विशिष्ट. बघा, ज्या ठिकाणी हातीचा मान सन्मान, हाती थांबत नाही, कुत्रे भोगतात, वळून पाहत नाही, हाती चालत राहतात. आपने मस्ती में झूमते वाले, आपने मस्ती में झूमते हुए हाथी ने भोंकने वालों की कब परवाह की है. अपने मस्ती में चलता रहता है, अपने मस्ती में चलता रहता है. उसी प्रकार जो अपने सिद्धांत से प्रमाणे, की आपल्या सिद्धांतानुसार जो जीवन जगतो, आणि कशी परिस्थिती असेल, कसाही काळ असेल,
त्यांनी लोकांचा विचार करू नये. तिने आपले सिद्धांत आपले हे आपलं टार्गेट फिक्स करून यात्रा करत राहावी हत्तीसारखी. पतंग ऋषीही स्वतःच्या सिद्धांताशी प्रामाणिक होते, सिद्धांतानुसार जीवन जगणारे होते. त्यांनी कसलाही विचार नाही केला. शबरीने सांगितलं आश्रमातच राहा. शबरी भजन करायची. ऋषीचं शरीर जर्जर झालं. त्या जगाचा निरोप घेण्याचा वेळ आला आणि जाताना त्या पतंग ऋषीने सांगितलं शबरी फक्त राम राम भजन करत राहा. एक न एक दिवस मंदिर में रहने वाला भगवान तेरे दरवाजे पर आकर दस्तक देगा और प्रतिदिन भगवान का गुणगान करती भजन करती है, क्योंकि विवेक उसका जाग चुका था. भगवान की विरह में वो भजन गा रही है. व्याकुलता आणि प्रेमात एवढी ताकद आहे सज्जनांनो. प्रेमाचा त्रास भी आहे आणि प्रेमात आकर्षण पण आहे. कोणी कवी म्हणतो ये प्रेम की आग भी क्या चीज है, ना जलती है ना बुझती है, गीली लकड़ी की तरह सुलगती ही रहती है. ओलीसी लकडी असेल, ओलीसी लकडी जर चुल्यात घातली तर चुल्यामध्ये ती जळतही नाही विझतही नाही, नुसतं धुकधुक करत धूर करत असते. तसं प्रेमाचा प्रकार आहे सज्जनांनो. आणि प्रेम ज्या प्रेमीच्या वशीभूत असतं तर त्याला ते खेचून आणत असतं सज्जनांनो. आणि लौकिक जीवन जगत असताना अंतःकरण एक आहे, मन एक आहे. मन फक्त ईश्वराला द्यायचं आहे. विश्वास फक्त त्याच्यात करायचा आहे. विचार करना हो तो जगत पर करो, विचार करना हो तो जगत पर करो और विश्वास करना हो तो जगदीश पर करो. विचार करना हो तो दुनिया पर करो, विचार करना हो तो दुनिया पर करो और विश्वास करना हो तो कन्हैया पर करो. दिमाग में रखना हो तो दुनिया को रखो और दिल में रखना हो तो मेरे कन्हैया को रखो. रोने की नौबत नहीं आएगी. ये तो कदम कदम पर दिल टूट जाता है और पागल दिया ही क्यों. दुनिया बच्चे है, दुनिया बच्चे है और कांच का कोई महंगा खिलौना यदि बच्चे के पास दिया तो परिणाम टुकड़े करने वाला एक पत्थर देता ही क्यों. दिल नाजुक है तो दुनिया को देना ही क्यों. दिल देने का केवल प्रभु को देने का, क्योंकि दिल की कीमत सिर्फ वही समझ सकता है. मैं तो फिर वो रोने वाले गीत गाते हैं उसका कोई फायदा नहीं. जब उसके लिए दिल लेंगे तो तुम्हारे सदियों तक, जब तक चांद सूर्य है तब तक लोग गुणगान करते रहेंगे, क्योंकि दिल सिर्फ भगवान को देने की चीज है, दुनिया को नहीं. तो उसी प्रकार शबरी रामा बरोबर करुण स्वरूपात केले. वियोग अशा प्रकारचा आणि प्रभूची ती वाट बघते. प्रतिदिन सकाळ होते, जसं सूर्योदय नूतन किरण स्वर्णिम किरण, तसंच तिचा नूतन विश्वास आणि त्या विश्वासाने पुन्हा भजन करते. स्वामी रामतीर्थ आपल्या घरच्यावर खूप मोठे संत हिमालयामध्ये ज्यावेळेस ते भजन करायचे तर शाम भई पर शाम नहीं आयो, शाम तुझी बताए शाम क्यों नहीं आयो. ज्यावेळेस ते भजन करायचे महाराज, तर भजन करत असताना उन्हाळ्याचे दिवस हिमालयाच्या अनेक नद्या सुकून गेलेल्या, कोरड्या झालेल्या, तर त्यांना सुद्धा पाजत पिटायचं. काय ते भजन असेल, काय प्रेम असेल. तसं भजन करत करत शबरीने प्रदीर्घ काळपर्यंत प्रभूचं भजन केलं. राम नामात एवढी ताकद आहे सज्जन हो, का एक दिवस राम प्रभूला शबरीच्या वारावरती नाम घेऊन आलं. शबरीकडे येत असताना शबरीने धरून प्रभूला बघितलं, डोळे मिटून घेतले. प्रभूला वाटलं शबरी नाराज झाली, मला उशीर झाला. शबरीला वाटलं प्रभूचं शेवटचं दर्शन करून घ्यावं, कारण प्रभू एवढ्या लवकर येतील मी एवढी पुण्यवान नाही ना, म्हणून तिने डोळे बंद करून घेतले. प्रभू जवळ गेले
10-10 हजार तक जिन्होंने बहुत साधना की, भगवान ने उनको भी इग्नोर किया, दुर्लक्षित किया और शबरी के पास गए. शबरीला मांडीवर घेतलं, कुरवाळलं. धन्य आहे शबरीचं जीवन. जगाचा मालक तिला मांडीवर घेऊन कुरवाळतो. काय ती साधना आहे, काय तिची तपस्या आहे. भगवान परमात्माने कुरवाळत तिची प्राण ज्योत निघाली, प्रभूच्या दिव्य सरोवरामध्ये प्रविष्ट झाली. काय बरवे झाले, शरण गेलो, उगवलो संकटी. जन्म मरणाचं संकट आहे, त्यातून ती उगवली, तिचा जन्म सफल झाला. भजन झालं ना, तिसरं चरण, चौथं चरण, यालाच अनुसरून शेवटचं चरण डायरेक्ट बजरंगबलीची जमतो. तुकाराम म्हणे, समागमे नाचो प्रेमे आनंदे. तर भगवान परमात्मा ज्यावेळेस प्रसन्न होतो तो सगळ्या संतांच्या समवेत तो भजन करत असतो. त्या भजनात एवढी ताकद असते, एवढं सामर्थ्य असतं सज्जनाहो. आजही जगाच्या पाठीवर क्रांती करणारा एक संप्रदाय, इस्कॉन संप्रदाय, हरे कृष्ण, खूप क्रांती केली. म्हणजे सनातन परंपरेचा ध्वज त्यांनी एवढा उंचावला. ज्यावेळेस प्रभुपाद लोक म्हटले नाही भजनाचं वय आहे वगैरे, 65 वर्ष वय असताना घराच्या बाहेर पाऊल टाकलं, सनातन धर्माचा ध्वज घातला, विदेशात गेले. पहिल्यांदा गेले, तिकीट नव्हतं, जेलमध्ये गेले, तिथंच हरे कृष्ण हरिराम जप करायला लागले. जेलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी आलेले होते. मग यांची सकाळचं तेज बोल सगळं प्रसन्न चेहरा, संध्याकाळपर्यंत प्रसन्न टिकून घेत. मग ते बाकी कैदी विचारायचे कोणता ब्रँड घेतात. ब्रँड सकाळी घेतल्यानंतर संध्याकाळपर्यंत तुमचं एकदम तेज, एवढी प्रसन्नता टिकून राहते. ब्रँड कोणता आहे? आमचा ब्रँड हाच, हरे कृष्णा. आमचा ब्रँड हा आहे. कोणी मस्तीमध्ये कवी म्हणतो, शाम को पी सुबह को उतर जाएगी, शाम को पी सुबह को उतर जाएगी, मेरे नैनों से 2 बूंद पी ले, उम्र सारी नशे में कट जाएगी. नागेश्वर सारांश, माँ परंबा भगवती जगत जननी हिचं पावन स्थान आहे. जिवंत ज्वलंत दिव्य तेज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याला साक्षी मानून तुझी पावन ऊर्जा, दिव्य ऊर्जा आपण संपादन करायची आणि आपल्या जीवनाची मानवी यात्रा, आध्यात्मिक यात्रा पावलापावली सफलतेकडे तिला दर्शित करायचा आहे. हा भाव आणि याच्या मुळाशी असणार प्रत्यक्ष चालतं बोलतं एक भगवंताचं विग्रह स्वरूप जर म्हटलं तर पूज्य स्वामीजींचं जीवन आहे. त्यांची सेवा, समाजाबद्दल त्यांचा आदर, भाव आणि सगळ्यांचं हित व्हावं, कल्याण हो असा उदात्त भाव ज्यांच्या जीवनामध्ये नांदतो, ज्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करतो त्याच अंतःकरणाला माऊली म्हणतात, त्याला संत म्हणतात. आणि असा अत्यंत दिव्य त्यांचा चरित्राचा भाग, त्यांच्याकडे बघून इथून लवकर निघण्याचं मन होत नाही. पावला पावली आदर्श म्हणून आपण वाटचाल करावी वाटते. असे या आध्यात्मिक वाटचालीमध्ये अत्यंत जपस्वी, तपस्वी, ओजस्वी, यशस्वी महापुरुष आपल्या सर्वांना प्राप्त झाले. त्यांच्याच मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या आदेशाने प्रत्येक आध्यात्मिक कर्म करत करत आपलं मानवी जीवन सफल करायचं आहे. ज्ञानोबराय तुकोबराय यांना अभिप्रेत असणारा परमार्थ, अभिप्रेत असणारी भक्ती, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंदन टिळा, आपला उद्धार करून घ्यावा. आपली सनातन परंपरा, वैदिक परंपरा ही आपण संगोपन करावी, तिची जोपासना करावी. प्रथम माता भगिनी यांचा मोल अशा प्रकारचा मुलाच्या जीवनामध्ये असतो. मुख्य कर्तव्य त्यांचं असतं. कारण प्रथम पाठशाळा जर असेल तर आईची कुस असते. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद छोटीशी अवस्था, 5-10 वर्षाचा कालावधी, वडिलांनी विचारलं, बेटा तुम क्या बनना चाहते हो? बाबा मैं तो गाड़ी वाला बनना चाहता हूँ. बेटा गाडी वाला? नाराज झाले. डॉक्टर, बॅरिस्टर, वकील असं काहीतरी. ते गाडीवाला म्हटले. गरजून घाम आला थंडीच्या दिवसात. मग आईने विचारलं, काय झालं तुम्हाला? म्हणजे मुलाने असं अनपेक्षित उत्तर दिलं, काळजी करू नका बेटा, गाडीवाला नरेंद्र जरूर बनना. घरात घेऊन गेले. घरात फोटो होते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
गाड़ी वाला जरूर बनना, लेकिन कृष्ण जैसे गाड़ी वाला बनना। जो अर्जुन का सारथ्य कर रहा है, तो पूरी दुनिया को गीता जी का संदेश लेकर के सनातन धर्म का परचम लहराया। उसी गाड़ी वाले का संदेश लेकर के स्वामी विवेकानंद जी एकदम सुशिक्षित आधुनिकतेचा झेंडा घेऊन सनातन परंपरा उंचावली। अशा प्रकारचे माता भगिनीचं कर्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे अशा महापुरुषांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आपल्या धर्मासाठी। आपल्या धर्माची जोपासना, आपले प्रतीक चिन्ह आपण अंगीकार करायचे। धार्मिक ज्ञानोबराय तुकोबराय असे स्वामीसारखे महापुरुष यांचा आदेश आपण चरितार्थ करायचा आणि आपल्या जीवनाची ती कर्तव्य करून घ्यायची। आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी या ठिकाणी मंगल कामना पूर्ण करतो। सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम। लक्ष्मी ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।